श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर प्रत्येकाची इच्छा असते की आपण पण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करावं। तर असंच जर कुणाला इच्छा असेल 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्याची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही कसे जाताल, कुठून जायचं, काय किंवा त्याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। श्री क्षेत्र सोमनाथ गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये वेराळच्या जवळ सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे। श्री शंकराचे हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून सोमनाथ यांच्या अग्रस्थानी आहे। अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे सोमनाथाचे मंदिर अत्यंत आकर्षक दिसते। या ठिकाणी साधारण 8-9 वाजता संध्याकाळी अप्रतिम लाइटिंग शो करण्यात येतो। या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात। गजनीच्या मेहमूदने आणि अनेकांनी या मंदिराला उद्ध्वस्त करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र या सर्वातून पुन्हा एकदा त्याच ताकदीने हे मंदिर उभे राहिले असा इतिहास आहे। अनेकदा या मंदिराची पुनर्निर्मिती करण्यात आल्याचेही सांगण्यात येते। जवळच त्रिवेणी घाट असून हिरव्या, कपिला आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम या मंदिराजवळ होतो। त्याशिवाय सोमनाथाजवळ 5 पांडवांचे वास्तव्य होते असा इतिहास आहे। प्राचीन हिंदू ग्रंथानुसार सोम अर्थात चंद्राने दक्ष राजाच्या 27 कन्यांसह विवाह केला, पण रोहिणीवरील त्यांच्या अधिक प्रेमामुळे इतरांवर अन्याय होत असल्याचे पाहून दक्षाने त्याला शाप दिला। पण चंद्राने शंकराची भक्ती करून या शापाचे निराकरण करून घेतले आणि म्हणूनच या मंदिराचे नाव सोमनाथ असे पडले। म्हणूनच हे शिवशंकराचे अत्यंत पवित्र मंदिर मानण्यात येते। तर तुम्ही या ठिकाणी कसे पोहोचाल हे सांगते। जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ, विमानतळ केसोड। यासाठी खास अहमदाबाद ते वेरावळ येथे सोमनाथ एक्सप्रेस जाते। भावनगर, पोरबंदर आणि मुंबईसारख्या शहरातून बस देखील जातात। तर दुसरे ज्योतिर्लिंग आहे श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग। भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील दक्षिणेच्या भागात श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर असून हे अत्यंत प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे। दक्षिणेच्या कैलास या नावाने देखील हे स्थळ ओळखण्यात येते। माता पार्वती अर्थात मल्लिका आणि भगवान शिव अर्थात अर्जुन म्हणून या मंदिराला मल्लिकार्जुन नाव देण्यात आले आहे। सातवाहन राजवटीतील शिलालेख पुरावे या मंदिराच्या बाबतीत सापडले असून इतिहासानुसार 2ऱ्या शतकापासून हे ज्योतिर्लिंग अस्तित्वात आहे। विजयनगर साम्राज्याचा पहिला राजा हरिहर काळातील हे मंदिर असून देखील मुख्य मंडपही याच काळात बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते। शिवपुराणानुसार या मंदिराची स्थापना कशी याची कार्तिकेय आणि गणपतीशी निगडीत आहे। शिवपार्वती पुत्र गणेश हे आपला मोठा भाऊ कार्तिकेयच्या आधी लग्न करू इच्छित होते, मात्र त्याच्यानंतर तो पृथ्वीची प्रदक्षिणा पहिले करून येईल, त्याचे लग्न प्रथम करून देण्यात येईल अशी युक्ती शिवपार्वतीने केली। यानंतर कार्तिकेय आपले वाहन मोरावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालू लागला, मात्र गणपती बाप्पाने माता पार्वती आणि भगवान शिव यांना प्रदक्षिणा घालून तेच आपल्यासाठी पृथ्वी असल्याचे सांगितले। ही हार कार्तिकेयला सहन झाली नाही आणि त्यानंतर तो पळून गेला। त्याला समजवण्यासाठी पार्वती गेली असता तिथून कार्तिकेय निघून गेले। पार्वती हताश झाली आणि तेथेच शिवशंकर ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले। तेच स्थान म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर। तर या ठिकाणी कसे पोहोचाल हे तुम्हाला सांगते। जवळचे रेल्वे स्टेशन मलकापूर, विमानतळ बेगमपेट रेल्वे स्टेशन अथवा विमानतळ उतरल्यानंतर स्थानिक माध्यमाच्या मदतीने तुम्हाला या ठिकाणी पोहोचावे लागते। बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकतात। आपले तिसरे ज्योतिर्लिंग आहे श्री महाकालेश्वर। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे स्थळ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। मध्य प्रदेशातील उज्जैन मधील हे मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे।
रुद्रसागर सरोवराच्या किनारी असणारे हे मंदिर अप्रतिम असून भगवान शिव स्वतः लिंगामध्ये स्वयंभू रूपात स्थापित आहेत असा समज आहे. या मंदिरातील मूर्ती बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखली जाते. ही मूर्ती दक्षिणमुखी असल्याने त्याला असे नाव देण्यात आले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात जास्त आस्थेचे ठिकाण म्हणून याची ओळख आहे. पार्वती, कार्तिकेय आणि गणेशाची ही प्रतिमा येथे आहेत. येथे बनविण्यात आलेले नागचंद्रेश्वर मंदिराचे कपाट केवळ नाग पंचमीच्या दिवशीच उघडण्यात येते असे म्हटले जाते. महाकवी कालिदासांनी या मंदिराची प्रशंसा केल्याचे उल्लेख आहेत. तसंच या मंदिरात पूजा केल्यास स्वप्नपूर्ती होते असाही समज आहे. कारण या ठिकाणी माता स्वप्नेश्वरीचा वास आहे असेही म्हटले जाते. शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मन, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना शिवाच्या मनात विष्णू आणि ब्रह्मा देवाची परीक्षा घ्यावी असे आले. त्यांनी दोघांची प्रकाशाचा अंत कुठे आहे हे शोधण्यास सांगितले. त्यासाठी शिवशंकराने एक मोठा स्तंभ उभारला. दोघांनीही शोध घेतला पण अखेर थकून विष्णूने हार मानली व ब्रह्मदेवाने टोक सापडले असे खोटे सांगितले. खोट्यापणामुळे शिवशंकरांनी ब्रह्मदेवाला कोणीही कधीच तुम्हाला पूजणार नाही असा शाप दिला. तेव्हा ब्रह्मदेवाने माफी मागितली आणि शिवाची विनवणी करत असताच स्तंभात विराजमान व्हायला सांगितले. हाच स्तंभ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. स्तंभाचे रूपांतर लिंगात झाल्यापासून त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तर या ठिकाणी तुम्ही कसे पोहोचाल ते सांगते. जवळचे रेल्वे स्टेशन उज्जैन, विमानतळ उज्जैन रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमाच्या मदतीने तुम्हाला या ठिकाणी पोहोचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही चौथे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर. उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून केवळ 2 ते 3 तासाच्या अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशात असून द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात पोहोचणे सोपे आहे. ओंकारेश्वरला जाताना अनेक लोकांचा भ्रम असतो की केवळ मंदिराची परिक्रमा करावी लागते, पण तसे नाही. पूर्ण ओंकार पर्वत हा परिक्रमेचा मार्ग आहे आणि परिक्रमा तब्बल 7 किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे तुम्हाला परिक्रमा करायची असेल तर तुम्हाला सोबत पाणी अथवा फळाचा रस असे काही न काही ठेवावेच लागते. मंदिर हे 3 वेळा बंद असते. सकाळी आरतीची वेळ 7 ते 8 असते. दुपारच्या जेवणानंतर अर्थात 12:20 ते 1:20 आणि ध्यानाची वेळ संध्याकाळी 4 ते 5 या वेळात मंदिर बंद असते. त्यामुळे तुम्ही दर्शन घ्यायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा. नर्मदेच्या किनारी असणाऱ्या या पर्वतावर घोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि भगवान शिवाने येथे राहावे असा वर मागितला. त्यामुळेच या ठिकाणी ओंकार मधांता असेही नाव प्राप्त झाले. या मंदिरात शिवभक्त कुबेराने तपस्या करून शिवलिंगाची स्थापना केली आणि कुबेराच्या स्थानासाठी शिवशंकराने आपल्या जटेतून कावेरी नदी उत्पन्न केली अशी आख्यायिका आहे. त्यामुळे कुबेर मंदिराच्या बाजूनेही कावेरी वाहते आणि नर्मदेला जाऊन मिळते असे सांगण्यात येते. येथे नर्मदा आणि कावेरीचा संगम पाहता येतो. तर या ठिकाणी तुम्ही कसे पोहोचाल हे सांगते. जवळचे रेल्वे स्टेशन उज्जैन, विमानतळ उज्जैन रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमाच्या मदतीने तुम्हाला या ठिकाणी पोहोचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने देखील या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. 5वे ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ. सर्वात सुंदर आणि अप्रतिम असे ज्योतिर्लिंगाचे स्थळ म्हणजे केदारनाथ असे म्हटले जाते. अत्यंत सुंदर निसर्ग आणि तितकेच सुंदर आणि मनाला शांतता देणारे हे मंदिर आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये असून हिमालय पर्वताच्या गढवाल रांगामध्ये असलेल्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्च्छादीत पर्वत शिखरामध्ये वसलेले आहे. त्यामुळे येथे गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण पाहायला मिळते. केदारनाथाची यात्रा म्हणजे 4 धाम यात्रा असेही म्हणतात. हे मंदिर 4 धामांपैकी एक असून समुद्र सपाटीपासून 3583 मीटर उंचीवर वसलेले आहे. भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर म्हणून केदारनाथ मंदिर ओळखण्यात येते. 12 ज्योतिर्लिंगांपैकी केदारनाथ ज्योतिर्लिंगाचे हे मंदिर म्हणजे सर्वात उंच ठिकाणी बांधलेले आहे. हे मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही अनेक भाविक येथे दर्शनाला जातात. केदारनाथ अर्थात भगवान शंकर यांचा
अर्थ रक्षक असा करून केदारनाथाचे दर्शन ज्या व्यक्ती घेतात त्यांना स्वर्गाची दारे खुली होतात असा समज आहे. कुरुक्षेत्र येथे ज्यावेळी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये महायुद्ध झाले आणि त्यातच पांडवाचा विजय झाला, त्यावेळी आपल्या भावाचा पराभव केला म्हणून पांडव स्वतःला दोषी मानत होते. या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराची तपश्चर्या करणे आवश्यक होते असे समजून सर्व पांडव पहिल्यांदा काशीला गेले. त्यानंतर त्यात हिमालय पर्वतावर जाऊन तपश्चर्या करण्याचा आदेश प्राप्त झाला. भगवान शंकर पांडवांना या पापातून सहजासहजी मुक्त करणार नव्हते, म्हणून त्यांनी एका म्हशीचे रूप घेतले आणि गुप्त काशी येथे पोहोचले. म्हशीपेक्षा वेगळी दिसणारी म्हैस पाहून भीमाने या म्हशीची शेपटी पकडली, पण भीमाच्या शक्तीमुळे या म्हशीच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तिच्या पाठीकडाचा भाग केदारनाथ येथे पडला आणि केदारनाथ मंदिराचा जन्म झाला असे सांगण्यात येते. तसेच शरीराचा इतर भाग हा तुंगनाथ, रुद्रनाथ, कपिलेश्वर, मध्य महेश्वर या ठिकाणी पडले. या पाचही ठिकाणावर शिवाचा वास असून पंचकेदार या नावाने ओळखली जातात. या घटनेनंतर भगवान शिवाने पांडवांना पापातून मुक्त केले आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपाने केदारनाथ धाम येथे निवास करण्याचा निश्चय केला. तर या ठिकाणी कसे पोहोचाल ते सांगते. जवळचे रेल्वे स्टेशन ऋषिकेश, विमानतळ डेहराडून, जॉली ग्रेट रेल्वे स्टेशन अथवा विमानस्थळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला या ठिकाणी पोहोचावे लागते. बस अथवा टॅक्सी, स्वतःच्या कारने तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. दिल्लीच्या काश्मीरी गेटमधील बस स्थानकापासून ऋषिकेशपर्यंत भरपूर बसेस सुटतात. ऋषिकेशमधून गौरीकुंडासाठी जाण्यासाठी भरपूर टॅक्सी आणि बसेस मिळतात. तर 6वं ज्योतिर्लिंग आहे श्री क्षेत्र भीमाशंकर. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर पण हे पर्यटन स्थळ म्हणून अधिक नावारूपाला आले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. 1984 मध्ये याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भीमाशंकर हे अत्यंत सुंदर ठिकाण असून भीमा नदीचा उगम पाहणे हा अविस्मरणीय आनंद आहे. हेमाडपंथी असणारे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे. मात्र आता याचे नवे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाजी महाराज देखील येथे दर्शनाला जात असत असे म्हटले जाते. आता येथे आधुनिक कॅमेरा लावण्यात आले असून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. भीमाशंकर नाव का प्राप्त झाले याची एक अप्रतिम आख्यायिका आहे. कुंभकर्णाच्या पत्नीने कुंभकर्णाचा वध झाल्यानंतर मुलगा भीमाला देवदेवतांपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. मोठा झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या मृत्यूचे कारण समजल्यानंतर देवांचा बदला घ्यायचे ठरवले आणि ब्रह्मदेवाची कठोर तपस्या केली. त्यांच्याकडून सर्वात बलशाली होण्याचे वरदान घेतले. एकदा असेच जात असताना राजा कामरूपेश्वराला महादेवाची भक्ती करताना पाहून आपली भक्ती करण्यास भीमाने सांगितले. मात्र राजाने नकार दिल्यानंतर त्याने त्याला बंदिस्त केले. कारागृहात राजाने शिवलिंग तयार करून पूजा करायला सुरुवात केली. भीमाने रागाने हे तलवारीने तोडण्याचा प्रयत्न केला असता त्यातून महादेव प्रकट झाले. त्यानंतर शिव आणि भीम यामध्ये युद्ध झाले आणि त्यात भीमाचा मृत्यू झाला. त्यानंतर महादेवांना तिथेच वास्तव्य करण्याची राजाने विनंती केली. भीमाशी युद्ध केल्यामुळे या ठिकाणाला भीमाशंकर असे नाव पडले. तर या ठिकाणी तुम्ही कसे जाल हे सांगते. जवळचे रेल्वे स्टेशन पुणे. पुण्यावरून भीमाशंकरसाठी दर तासाने नियमित बस सोडण्यात येते. तसंच तिथून तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सी अथवा कारही करता येते. हे 7वे ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सर्वात पवित्र स्थान म्हणजे काशी विश्वेश्वर, उत्तर प्रदेशातील वाराणसी. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सर्वात पवित्र स्थान म्हणजे काशी विश्वेश्वर, वाराणसी शहरामध्ये हे मंदिर स्थित असून काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर हे क्रूर आणि आक्रमक अशा कुतुबउद्दीन ऐक याने पाडले आहे आणि येथे मस्जिद उभारली. पण अकबराच्या काळात तोडमलांनी पुन्हा एकदा या मंदिराचे पुनर्निर्माण केले. पण औरंगजेबाने पुन्हा हे मंदिर पाडले. पुन्हा अहिल्याबाई होळकर यांनी त्यानंतर हे मंदिर बांधून जीर्णोद्धार केला. कैलासावर भस्म फासून राहणाऱ्या भगवान शंकराची सगळेच टिंगलटवाळी करत होते. त्यामुळे पार्वतीने मला कोणालाही चिडवणार नाही अशा ठिकाणी घेऊन चला अशी विनवणी शंकराला केली. त्यामुळे वाराणसीच्या ठिकाणी शंकर येऊ राहू लागले अशी व्याख्यायिका सांगितली जाते. या शहरात साधारणतः 1654 मंदिरे आहेत. त्यामुळे याला मंदिराचे शहर असेही म्हटले जाते. मात्र मुख्य मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे.
तर या ठिकाणी तुम्ही कसे पोहोचाल ते सांगते. विमानतळ वाराणसी, जवळचे रेल्वे स्टेशन वाराणसी, काशी रेल्वे स्टेशन इथे उतरून तुम्ही स्थानिक वाहने मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. 8वे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर नाशिकपासून 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसविण्यात आले आहे. अत्यंत सुंदर असा परिसर आहे. हे मंदिर तिसरे पेशवे बालाजी बाजीराव इसवी सन 1740 ते 1760 यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले असून अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात. त्र्यंबकेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या चारही बाजूला 4 दरवाजे आहेत. पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्य असेल तेव्हाच उघडला जातो. बाकी दिवस फक्त इतर 3 दरवाजातूनच प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात. त्र्यंबकेश्वर येथे असलेले मंदिर हे काळ्या शिळेपासून बनवलेले आहे. मंदिराची रचना अप्रतिम असून आकर्षक आहे. मंदिरात असलेल्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. हे शिवलिंग आपल्याला डोळ्याच्या आकाराचे दिसतात आणि त्यामध्ये पाणी भरलेले असते. जेव्हा आपण लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला 3 छोटे छोटे लिंग दिसतात. त्या लिंगांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जाते. हे मंदिर कालसर्प पूजेसाठी आणि निधनानंतरच्या विधीसाठी जास्त प्रसिद्ध आहे. प्राचीन काली त्र्यंबक ऋषीची ही तपोभूमी होती. गोहत्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी गौतम ऋषींनी येथे कठोर तपस्या करून शिवशंकराकडून गंगा नाशिकला आणण्याचे वरदान मागितले. या वरदानामुळे गंगा अर्थात गोदावरीचा इथे उगम झाला असे सांगण्यात येते. गोदावरीच्या उगमासह शिवशंभूनं आपल्या वास्तव्यासाठी होकार दिला. त्र्यंबक ऋषीमुळेच या मंदिराला त्र्यंबकेश्वर असे नाव पडले. या ठिकाणी कसे पोहोचाल हे सांगते. विमानतळ ओझर, जवळचे रेल्वे स्टेशन नाशिक. तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकतात. आपले 9वे ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ. वैद्यनाथ अर्थात परळी वैजनाथ. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे स्थान बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. परळी येथील हे मंदिर जागृत देवस्थानापैकी एक असल्याचे मानण्यात येते. देवगिरी यादवांच्या काळामध्ये श्रीकर्णादीप हेमाद्रीने हे मंदिर बांधले असे सांगण्यात येते. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगाला हात लावता येत नाही. मात्र वैजनाथ येथे देवाच्या पायाला अर्थात देवाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन घेता येते. या मंदिराच्या परिसरात 3 मोठी कुंडेही आहेत. पुराणात सांगितल्यानुसार या मंदिराच्या स्थापना रावणाद्वारे करण्यात आल्या आहे. रावण भगवान शिवशंकराला शिवलिंगाच्या रूपात स्थापित करण्यासाठी नेत असताना मार्गात परळी येथील मेरू पर्वतावर शिवलिंग ठेवल्यामुळे भगवान शिव स्वयंभू शिवलिंग रूपात येथेच स्थापित झाले. या ठिकाणी कसे जाल हे सांगते. जवळचे रेल्वे स्टेशन अंबेजोगाई. तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता. अंबेजोगाईपासून सतत वैजनाथाला जाण्याची सोय आहे. वाहने अनेक मिळतात. 10वे ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर. नागाचा ईश्वर अर्थात नागेश्वर. गुजरातमधील द्वारका येथे हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्थित मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाची कथा जाणून घेतल्यानंतर पाप नष्ट होतात असा समज आहे. शिव पुराणानुसार नागेश्वर ज्योतिर्लिंग दारुकवन मध्ये आहे, जे भारतातील जंगलाचे प्राचीन नाव आहे. रुक्नाव या नावाने भारतीय महाकाव्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. जसे कामकावन, दंडकवन. नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल शिवपुराणात दारुका नावानेच उल्लेख होतो, ज्याने शिवभक्त सुप्रिया नावाच्या एका भक्तावर आक्रमण केले आणि इतर अनेकांसह त्याच्या शरीरातील दारुकावनातील समुद्रात अनेक राक्षसांच्या मध्ये फेकून दिले. सुप्रियाने इतर कैद्यांसह शिवाच्या पवित्र मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि तिला भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी राक्षसाला पराभूत केले. नंतर येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापित झाले. तर या ठिकाणी तुम्ही कसे पोहोचाल ते सांगते. जवळचे रेल्वे स्टेशन बडोदा, रतलाम. तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकतात. हे 11वे ज्योतिर्लिंग आहे रामेश्वरम तीर्थ. 4 धामापैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची खाण असणारे स्थळ. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे स्थळ म्हणजे कमाल समाजात येते. भारतात उत्तर प्रदेशात काशीला जी मान्यता आहे तीच मान्यता दक्षिणेतील रामेश्वराला आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये वेधलेले सुंदर शंखाच्या आकाराचे हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधते. स्वतः रामाने शिवलिंगाची
या ठिकाणी स्थापना केली असे सांगण्यात येते. श्रीलंकेवर हल्ला करण्यापूर्वी रामाने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली असाही समज आहे. हिंदूचे पवित्र क्षेत्र असणारे हे स्थळ तामिळनाडूमध्ये स्थित आहे. रामेश्वराचे मंदिर हे भारतीय निर्माण कला आणि शिल्पकलेचे एक अप्रतिम नमुना असल्याचे सांगण्यात येते. याच प्रवेशद्वारे 40 फूट उंच असून मंदिरात शेकडो विशाल खांब आहेत, जे दिसायला अगदी हुबेहूब आहेत. पण जवळ जाऊन पाहिल्यास प्रत्येक खांबावर वेगवेगळी कलाकुसर केलेली दिसून येते. रामायणामधील सर्वात प्रसिद्ध युद्ध झाल्यानंतर रावणाचा वध करून पुन्हा एकदा आपल्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी राम याच ठिकाणी परत आले होते. या ठिकाणाला समाज मान्यता मिळावी म्हणून रामाने हनुमानाला काशीवरून शिवलिंग आणण्यासाठी सांगितले होते आणि त्यानंतरच येथे शिवलिंगाची स्थापना झाली. रामाने स्थापित केल्यामुळे याला रामेश्वर असे नाव पडले. तर या ठिकाणी कसे जाल ते सांगते. विमानतळ मुदुराई टुटिकोरिन एअरपोर्ट, जवळचे रेल्वे स्टेशन रामेश्वरम, रामनाथपुरम, पणबन. तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकतात. आपले 11वे ज्योतिर्लिंग आहे घृणेश्वर. घृणेश्वर हे मंदिर एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असून दौलताबादपासून साधारण 11 किलोमीटर अंतरावर वेरूळ लेण्यांजवळ आहे. रामायण, महाभारत, शिवपुराण यासारख्या ग्रंथात घृणेश्वर ठिकाणाचे उल्लेख आढळतात. सदर मंदिराचे बांधकाम हे लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. तसंच या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. या ज्योतिर्लिंगाची अशी माहिती सांगितली जाते. घृणा आणि सुदेहा अशा 2 बहिणी होत्या आणि या बहिणी सख्या सौती होत्या. दोघींचा एकाच माणसाशी विवाह झाला होता, पण दोघींनाही मूळबाळ होत नव्हते. घृणा शिवभक्त होती आणि शंकराची नित्य नेमाने पूजा व उपासना करत होती. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिला पुत्रप्राप्ती झाली, पण तिच्या बहिणीने सौतीने त्या मुलाला ठार मारले आणि नदीत फेकले. ही घटना घडली तेव्हा घृणा शिवपूजा करत होती. आपल्या मुलाला मारले जात आहे हे ऐकूनही ती विचलित झाली नाही आणि तिने पूजा तशीच चालू ठेवली. ज्याने मला पुत्र दिला आहे तोच त्याचे रक्षण करेल असे म्हणत ती पूजा करत राहिली. तिची भक्ती पाहून शंकर भगवान प्रसन्न झाले आणि घृणेचा मुलगा पुन्हा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. पण त्याने आईला सांगितले की सुदेला तू क्षमा कर. घृणेने ज्योतिरूपात या स्थानी कायमचे वास्तव्य करावा अशी भगवान शंकराला प्रार्थना केली आणि शंकराने तेही तिची प्रार्थना ऐकली. घृणेच्या नावामुळेच या स्थानाला घृणेश्वर असे नाव देण्यात आले. तर या ठिकाणी कसे जाल हे सांगते. विमानतळ औरंगाबाद, जवळचे रेल्वे स्टेशन औरंगाबाद. या स्टेशनपासून राज्य परिवहन बस अथवा खाजगी टॅक्सी वा कारद्वारे या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.